डिअर स्टुडंट, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBSCचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी पाहणार आहोत. ऑनलाईन प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण प्रॅक्टिकलला अवेलेबल राहू शकत नाहीत या कोरोनाच्या पॅन्डेमिक कंडिशन्समुळे. तर या ठिकाणी डिमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकल आहे बघा. स्टडी ऑफ मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन ऑफ हायड्रोफाइट्स अँड झिरोफाइट्स. स्टडी ऑफ मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे, तर मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन पाहायचं आहे. त्यांनी कसं ॲडॅप्ट केलेलं आहे water condition and xerophyte conditions. Okay, so morphological features of hadrophytes. Plants are aquatic, water available in plenty, root system is poorly developed. या ठिकाणी त्यांचे रूट्स चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले असणार आहे. फॉर एक्झाम्पल सॅल्विया अँड इकॉर्निया आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. सो दी आर प्लांट स्पीसीज आर प्रेझेंट इन द वॉटर बॉडीज. सो वॉटर आर फ्लोटिंग इन अ पार्ट ऑफ द बॉडी. इन वॉल्फिया अँड सॅल्विया रूट सिस्टीम इज एंटायरली ॲबसेंट. जसं जमिनीवर त्या ठिकाणी रूट्स असतात तसे त्या ठिकाणी रूट्स नसतात, मात्र नंबर ऑफ रूट्स आर फॉर्मेशन फ्रॉम द फायबर्स ऑर ॲडव्हेंटेजेस रूट सिस्टीम. ॲडव्हेंटेजेस रूट सिस्टीम्स आर फॉर्मेशन. बेसल पार्ट ऑफ द रूट कॅप are absent. Instead, rod pocket are present in Eichhornia. The morphological feature of the stems. या ठिकाणी आपण रूटच्या बाबतीत पाहिलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय मॉर्फोलॉजिकल फीचर्स ऑफ द स्टेम्स. फ्रॉम एक्झाम्पल हायड्रिला. सो सबमर्ज हायड्रोफाइट्स लाईक इन अ हायड्रिला अँड पोटोमोझिटॉन. द स्टेम इज अ थिन सॉफ्ट सिलेंड्रिकल. Absence of mechanical tissue. It is green as it take part in the photosynthesis to compensate deficiency arising due to reduced size of leaves of the plants. The majority of the hydrophytes, the stem take a part of the vegetative propagations. आता त्यांनी काय केलं बघा. So well developed from the stems are stem are cylindrical. Nodal portion are formation. Number of the leaf-like structures. etc. So part of vegetation propagation. आता या ठिकाणी त्यांचे जे प्रोपगेशन होणार आहे ते मात्र कसं आहे, व्हेजिटेटिव्ह पद्धतीने होणार आहे. ओके, त्यानंतर पुढचं पाहणार आहोत आपण लीव्स. फ्रॉम एक्झाम्पल वेलेसनेरिया अँड निम्फिया स्पीसीज. Leaves are reduced in size and thickness. They are thin, linear ribbon shaped, such as the size and shape enable to plant to face the strong water current. Valesneria. Emergent hadrophytes show heterophyly, that is the basal leaves of the stem and small, thin and pale colored due to the less light intensity. यामध्ये काय होतं बघा की इंटेन्सिटी जर असणार ते लाईटची त्या ठिकाणी कमी असणार आहे. नोड अँड इंटर नोडल पोर्शन आर प्रेझेंट. नंबर ऑफ लीव आर प्रोड्यूस फ्रॉम द नोडल पोर्शन टू फ्लोटिंग ऑन द वॉटर सरफेस. अँड सम टाईम ऑफ द मेल फ्लॉवर अँड फिमेल फ्लॉवर आर अपवर्ड इन डायरेक्शन टू द सरफेस ऑफ द वॉटर सरफेसला त्या ठिकाणी गेलेला आपण पाहू शकतो. सो दे आर कॉईल इन नेचर आर फॉर्मेशन फ्रॉम द पेडिसेल जर असेल ते मात्र या ठिकाणी कॉईल झालेले असणार आहे. ओके, the floating form of the leaves are flat, entire. The petiole is either short or spongy, or long is a cylinder of the naphia. Naphiaच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर petiole मात्र या ठिकाणी त्यांचा खूप मोठा लांब असा असणार आहे की आपण लोटस कमळसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. अपर सरफेस फ्लोटिंग लीव्स इज कवर्ड विथ द वॅक्स ऑर प्रिव्हेंट द वेटिंग. वरचा जो पार्ट असेल तो मात्र या ठिकाणी त्यांनी कवर केला, वॅक्सने कवर केलं असणार आहे, जेणेकरून त्या ठिकाणी फ्लोट होतात पाण्याच्या वर. द प्लांट ग्रोज इन अ अराइड कंडिशन्स वेअर क्लायमॅटिक कंडिशन्स आर मार्क्ड बाय अ हाय टेम्परेचर, सँडी सॉइल. ड्यू टू एक्स्ट्रीम ड्राय कंडिशन्स ऑफ द पार्ट्स शो द नंबर ऑफ मॉर्फोलॉजिकल अँड ॲनाटॉमिकल फीचर्स. मॉर्फोलॉजिकल अँड ॲनाटॉमिकल फीचर्स आर अवेलेबल फ्रॉम द वॉटर बॉडी अँड चेक द लॉस ऑफ द ट्रान्सपरेशन. त्यांचे जे ट्रान्सपरेशन असेल तर ते मात्र कुठे त्या ठिकाणी स्टॉप होतं. ॲडॅप्टेशन मॉर्फोलॉजिकल ॲनाटॉमिकल फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन द एनेबल देम विथ द स्टँडर्ड आर मेनी अँड डिफर फ्रॉम द स्पीसीज टू स्पीसीज. द प्रिन्सिपल वन ॲज फॉलोज. त्यानंतर आपण पाहतोय
Morphological features of xerophyte plants. Morphological feature, from example, Opuntia. Root system is a well developed and branch, absorb water deeper layer of the soil. Root cap are present in protect the root tip, penetrate the soils and hard soils. Desert plant passes superficial root system, absorb water for the upper layer of the soils. Morphological feature, त्याचे काय बघा morphological feature. Xerophyte stem is modified into the flat. लिपचं मॉडिफिकेशन त्या ठिकाणी स्टेममध्ये झालं आहे आणि त्यांचे ओपनशियाचे जे स्टेम असणार आहेत ते मात्र ग्रीन कलरचे होऊन जाणार आहेत. डॉर्सिव्हेंट्रल एरिया फ्लॅटन, लॅटिक्स आर प्रेझेंट फ्रॉम द इनसाइड. थॉर्न आर प्रेझेंट surface of the leaf. Low amount of the transpiration rate, from example Calotropis. Leaves morphological feature, आता या ठिकाणी आपण पाहतो ॲस्पॅरेगस. Leaves are xerophytes, may be succulent, storing water or many reduce spines to check the transpiration. ट्रान्सपायरेशन रेट जर असेल तर स्लो करण्यासाठी लीपने त्या ठिकाणी मॉडिफिकेशन केलं आहे. थॉर म्हणजे बारीक होऊन जातात. सर्टन xerophytic plants shed their leaves during the dry period. In some xerophytes, leaves are rolled up to the cover the stomata to prevent the water. त्याचं जर आपण पाहिलं कॅलोट्रॉपिस, जर आपण पाहिलं ॲस्पॅरेगस आणि रस्कस किंवा आपण रुशकेचे झाडं जरी पाहिले तर यांचं जे पानं असेल ते एकतर मग त्या ठिकाणी पॉइंटेड होऊन जातात, पिन्नेटले लिप असणारे. लिपमध्ये त्या ठिकाणी वॉटर कमी असल्यामुळे पानांचे त्या ठिकाणी स्टोमॅटा क्लोज होतात. व्हेरी लो नंबर ऑफ द स्टोमॅटा आर प्रेझेंट. देन अनदर फ्रॉम द लॅटिक्स आर प्रेझेंट. सो डू नॉट ऑपरेट फ्रॉम द वॉटर थ्रू द प्लांट पार्ट ऑफ द बॉडी. द लिव्ज आर स्टोअर्ड फ्रॉम द फूड मटेरियल. तर त्या ठिकाणी पाणी मात्र या ठिकाणी स्टोअर करण्यासाठी त्याची मदती होत असते. मग या ठिकाणी अडॅप्टेशन म्हणजे काय, ॲट द फेवरेबल कंडिशन टू ॲडॅप्ट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल सिच्युएशन. एन्व्हायरमेंटल सिच्युएशन्स ॲडॅप्ट करण्यासाठी त्यांनी त्या प्लांट्समध्ये स्वतःमध्ये त्यांनी बदल घडवून आणलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपलं एक पहिलं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी संपलेलं आहे.